नमस्कार. आज खरं म्हटलं तर 4 वाजता पत्रकार परिषद घेणार होतो, परंतु कलेक्टर ऑफिसला पत्रकार परिषद असल्या कारणाने आपण सर्वांना थांबावं लागलं. त्याबद्दल मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. आज पत्रकार परिषदमध्ये उपस्थित असलेले गजानन भाऊ, राजू भाऊ, विजू भाऊ, अविनाश भाऊ आणि सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते, लोकेश भाऊ, आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की गेल्या 2, 2.5, 3 वर्षापासून या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत इथे लोकप्रतिनिधी नसल्या कारणाने प्रचंड प्रमाणात सर्वात सावळा गोंधळ चालत आहे. आणि आज एक विषय फक्त जिल्हा परिषदचा घेतलेला आहे. लवकरच या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सावळा गोंधळ चालू आहे त्याचा सर्वांची आम्ही पत्रकार परिषद घेणार आहे. आज पत्रकार परिषदमध्ये जळगाव जिल्ह्याचा विषय असा घेणार आहे जिल्हा परिषदचा की जिल्हा परिषदमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होतोय. आज 1200 कोटी रुपयाच्या जल जीवन पाणी पुरवठा योजनेच्या योजना चालू आहेत, परंतु योजना मंजूर होऊन जवळजवळ 1.5 वर्ष झाले, परंतु त्या योजनांचा 20% खर्च झालेला नाही. ठेकेदारांनी जे कामं चालू केलेले आहेत त्याच्यामध्ये 50% ठेकेदारांचे कामं सुद्धा चालू झालेले नाही. मागे एक DPDCची मीटिंग झाली आणि सत्ताधारी पक्षचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितलं की 70 ते 75% योजना या पूर्णच होणार नाही. तर ती एकदम सत्य परिस्थिती आहे. हा सर्व पैसा पाण्यात जाणार आहे. ज्या ठेकेदारांनी कामं घेतलेले ते ठेकेदार एकदम व्यथित झालेले, तरुण सुभे पोरं जे ते एकदम व्यथित झालेले आणि दुर्दैवाने असे घडू नये म्हणून मला भीती आहे की कमीत कमी पाणी पुरवठा योजनेच्या या जळगाव जिल्ह्यामध्ये 10 मुलांना, तरुणांना, सुभेवाल्यांना, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना यांना वेळेवर पैसे मिळत नाही म्हणून आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. हा झाला पाणी पुरवठा विभागाचा विषय. निवडणूक आयोगाने नुकतीच एक 8-10 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की स्थानिक अधिकारी जे असतील त्यांच्या बदल्या झाल्या पाहिजे आणि ज्यांना 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांच्या बदल्या झाल्या पाहिजे. परंतु अशा कोणत्याही प्रकारच्या बदल्या जळगाव जिल्हा परिषदमध्ये झालेल्या नाही. जळगाव जिल्हा परिषदमध्ये बहुतांशी अधिकारी हे स्थानिक आहेत. खास करून पाणी पुरवठ्यामध्ये जो भ्रष्टाचार होतोय किंवा जी दिरंगाई होते ते अधिकाऱ्यांना इथे 3.5-4 वर्ष होऊन गेलेले, पण काय तिथे लाडका अधिकारी योजना चालू आहे आम्हाला माहिती नाही. सिंचन विभागामध्ये तोच विषय आहे. आणि सर्वात मोठा भ्रष्टाचार सुनील पाटील, कार्यकारी बांधकाम विभाग अधिकारी, एक्झिक्युटिव्ह, यांनी प्रचंड प्रमाणामध्ये 1.5 वर्षापासून तिथे जिल्हा परिषदला कार्यकारी अभियंता आहेत. यांनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून हे कामं मॅनेज करण्याचा एक कलमी कार्यक्रम चालू आहे. आज एका ठेकेदाराला बेकायदेशीर त्यांनी नोटीस दिल्यामुळे त्या ठेकेदाराने व्यथित होऊन एक पत्र त्या कार्यकारी अभियंत्याला असं दिलेलं आहे. ते पत्र देण्याचं कारण असं आहे की त्या ठेकेदाराने एक टेंडर भरलेलं होतं. त्याला एका डांबर प्लॅनवाल्याने 500 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून दिलं होतं की मी हे काम तुम्हाला मिळाल्यास मी तुम्हाला मटेरियल देण्यास तयार आहे. त्या ठेक्यामध्ये ज्यांना कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांनी मॅनेज करून देण्याचा शब्द दिलेला होता, कदाचित त्यांनी त्या कामासाठी ॲडव्हान्स टोकनही घेतलं गेलं असेल. म्हणून ज्याला मॅनेज करून दिलेलं आहे तो त्या डांबर प्लॅनवाल्याजवळ जातो, त्याच्याकडनं एक कागद घेऊन घेतो आणि तो असं लिहून देतो त्यांना की मी तुम्हाला मटेरियल देऊ शकणार नाही, मी या तारखेपर्यंत देतोय. त्या संदर्भात सदरहून निलेश रमेश पाटील
दुर्दैवाने सुदैवाने काही म्हणा, तो माझा मुलगा आहे आणि तो व्यथित झालेला होता की अधिकारी अशा प्रकारचा भ्रष्टाचार करतायत, मी काय केलं पाहिजे. तर त्या निलेश रमेश पाटीलने पत्र त्या अधिकाऱ्याला दिलं आणि पत्र देताना त्यांनी असं म्हटलं की तुम्ही जे मला पत्र दिलेलं आहे, आपली कृती ही आपण बसलेल्या पदावर खुर्चीवर ही शोभणारी नाही, आपली कृती ही आपल्या वरिष्ठांचा अपमान करणारी आहे, बेजबाबदाराची आहे, बेकायदेशीर आहे. आपण वरिष्ठ अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ साहेब यांनी त्यांना आदेश दिलेला असतानाही तो त्यांचा आदेश त्यांनी केराच्या टोपलीमध्ये टाकला आणि शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणारी, शासकीय नियमाची पायमल्ली करणारी, शासकीय नुकसान करणारी, शासकीय GR असतील, नियम असतील त्यांचा धज्जा उडवणारी आणि शासकीय नियमाला काळीमा फासणारी अशी आहे. अशा प्रकारे निलेश पाटील यांनी त्यांना पत्र दिलं. तसेच माझ्यासारख्या तरुणाला हेतू पुरस्कर, निराश, नाउमेद, वैफलग्रस्त व माझ्यासारख्याचं जीवन उद्ध्वस्त करणारी मानसिकता बनवण्याची आहे. या सुनील पाटील यांनी गेल्या 18 महिन्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला, सर्व कामं मॅनेज करून दिले, असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि माझं पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांना एक विनंती आहे, निवेदन आहे, एक विनंती आहे की तुमच्या अंडरमध्ये असलेला तो सुनील पाटील हा कार्यकारी अभियंता, सांगतो मी, गुलाबराव पाटलाचा नातेवाईक आहे. जरी तुम्ही नातेवाईक असले तर तुम्हाला काम मॅनेज करण्याचा, ठेकेदारांचं नुकसान करण्याचा, शासनाचं नुकसान करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. म्हणून माझी विनंती आहे, आज मी रमेश माणिक पाटील म्हणून तिथे आज माहिती अधिकाराचा अर्ज दिला आणि यांच्या पिरियडमध्ये जेवढे कामं झालेले त्याची सर्व माहिती मी मागवली. त्यांचा सर्व भ्रष्टाचार मी काढणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठ इथे मी रीट याचिका त्यांच्या विरोधात दाखल करणार आहे. आणि ही पत्रकार परिषद मध्ये आताच आम्हाला 1 तासापूर्वी माहिती पडलं की 2 सत्ताधारी पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अरे खुर्च्या उपटून मारामारी करता. अरे काय तमाशा लावलेला आहे तुम्ही, काय तमाशा लावलेला आहे. जिल्हा परिषद मध्ये माझी 2 जिल्हा परिषद सदस्य खुर्च्या उपटून एकेकाला मारामारी करतात. म्हणून पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब, कॅबिनेट मंत्री गिरीश महाजनजी आणि अनिल भाईदास पाटील यांना माझी विनंती आहे की साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की ह्या जळगाव जिल्हा परिषदचं नाव हे बदलण्यात यावं आणि जळगाव जिल्हा परिषद ऐवजी जळगाव तमाशा मंडळ जिल्हा परिषद असं ठेवण्यात यावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होतोय, काम मॅनेज केले जात आहे. 6000 सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी तिथे जिल्हा परिषदला रजिस्ट्रेशन केलेलं असताना सुद्धा ते काम करू शकतील असं 5% सुद्धा कामं त्या तरुणांना मिळत नाही. इथे मॅनेज केले जातात. मागच्या 1.5 वर्षामध्ये किती कामं मॅनेज झालेले याचा लेखाजोखा मी सर्व काढणार आहे. आणि मी छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये या सर्व अधिकाऱ्यांच्या विरोधात, मग जास्तीत जास्त जे बांधकामचे कार्यकारी अभियंता असतील सुनील पाटील यांच्या विरोधात यांनी केलेलं शासनाचं नुकसान हे भरपाई करण्यात यावं याच्यासाठी रीट याचिका दाखल करणार आहे. पाणी पुरवठ्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतोय, त्याविषयी मी अजून पुन्हा पत्रकार परिषद, त्या विषयावर स्पेशल पत्रकार परिषद घेणार आहे. तसाच भ्रष्टाचार या जळगाव जिल्ह्यामध्ये मृद आणि जलसंधारण विभाग जळगाव याची सुद्धा पुढच्या सोमवारी 2 वाजता मी पत्रकार परिषद घेऊन कशा प्रकारे तसा भ्रष्टाचार करतायत आणि तेथे सुद्धा 10 कोटी रुपये शासनाचा, 10 ते 15 कोटी, 5-10 कोटी तर सहज कशा प्रकारे भ्रष्टाचार होतोय असं मी माहिती देणार आहे. याच्यासाठी मी पत्रकार परिषद घेतलेली आहे. माझी विनंती आहे आपल्याला की हे बातम्या टाका. इथे एक विचार करण्याचा विषय आहे. माझा गरीब माणूस जेव्हा एक 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेतो तेव्हा त्याला 90 पैसे GST भरावा लागतो आणि हे अधिकारी मा झाल्यासारखे करतायत आणि करोडो रुपयाचं शासनाचं नुकसान करतायत. तर मला विनंती आहे याच्यासाठी आपण आवाज उठवावा. आपण सर्व आलात त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर जरूर विचारावं.